मी आता डॉक्टर अंबादास उच्चे प्रोडक्शनच्या संबंधामध्ये आपल्याला विस्तृत माहिती देतील. संत्रा आहे, मोसंबी आहे, लिंबू आहे, याच्या संबंधामध्ये चांगलं उत्पादन कसं घ्यावं याच्या संबंधात उच्चे साहेब आपल्याला माहिती देतील. आपण आज प्रोडक्शन टेक्नॉलॉजीचा आपण विचार करतो आहे. उत्पादनात आपण जास्तीत जास्त कशा पद्धतीने आपलं संत्रा उत्पादन आहे ते चांगलं घेऊ आणि त्यामध्ये त्याला भाव कसा मिळेल आणि आपलं जे उत्पन्न आहे ते जास्तीत जास्त कसं राहील. तर आपण जर विचार केला पीक परिस्थितीचा, तर मागच्या वर्षी जे आंब्या बहाराचं पीक होतं ते खूपच होतं आणि जानेवारीपर्यंत आपल्या बगीचांमध्ये फळं होती आणि याला तोडणी जी आहे डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीमध्ये सुद्धा बऱ्याच जणांनी केली. त्याचा परिणाम असा झाला की उशिरा जी आहे फूट येणारी ह्या वर्षीची ती उशिरा आली आणि मार्च महिन्यामध्ये जे टेम्परेचर एकदम वाढतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गळ झाली. म्हणून आपण वारंवार गेल्या 10-15 वर्षांमध्ये निरनिराळ्या कार्यशाळांमधून सांगतो की जे ताण आहे तोडायचा आपल्याला किंवा एक तर तोडणी आहे बगीचाची आपल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये तोडणी जर पूर्ण झाली तर आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये साधारणतः 30 दिवस जे आहेत, डिसेंबर महिन्याचे 30 किंवा 40 दिवस किंवा हलकी जरी जमीन असेल तरी आपल्याला 30 दिवसात डिसेंबर 10पर्यंत जरी बगीचा आपण तोडून साफ केला तरी पण आपल्याला 30 दिवस मिळतात आणि ते ताण जो असतो तेवढा 30 दिवसांचा तो पुरेसा असतो. त्यानंतर आपण पाणी जे सोडायचं असतं, ताण तोडायचा असतो बगीचाचा, तो डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आपण जर ताण तोडला तर फुलं जी आहेत लवकर येतात जानेवारीच्या एंडपर्यंत, जानेवारीच्या अखेरपर्यंत. आणि नंतर ही फुलं जेव्हा फळांमध्ये परिवर्तित होतात तेव्हा मार्च महिन्यामध्ये जे टेम्परेचर वाढतं ते बऱ्याच वेळा 38-39 नॉर्मल असतं, ते 40पर्यंत जातं आणि सलग 2-3 दिवस 4 दिवस जर हे राहिलं, एखाद्या वेळी होतं असं. आणि ही फळं जर नाजूक असतील, ह्याची देठं जर नाजूक असतील तर ही फळगळ मोठ्या प्रमाणावर होते. म्हणून आपण खबरदारी ही घ्यायला पाहिजे की लवकरात लवकर आपला आता आंब्याचा बगीचा आहे. ह्यावेळी तर भाव जिकडं आंबे आहेत ज्यांच्याकडं भाव चांगले आहेत आणि ह्याचा आपण नोव्हेंबरमध्ये जर ह्याची तोडणी पूर्ण केली आणि बगीचा जर आपण तयार केला ताणासाठी तर ते चांगलं आहे. दुसरं असं की मी म्हणतो की जानेवारीमध्ये आपण ताण तोडायला पाहिजे, पहिल्या आठवड्यात विशेष करून 10 दिवसात. फुलं यायला जी किंवा फूट व्हायला काय परिस्थिती लागते, वातावरण जे आहे ते साधारणतः 12 ते 13 डिग्री सेल्सिअसच्या वर टेम्परेचर जायला पाहिजे. कमीत कमी तापमान, आंब्याच्या बाबतीत बोलायचं तर कमीत कमी तापमान ते 12 ते 13 अंश सेल्सिअसच्या वर आणि 16च्या आसपास असेल. कमीत कमी तापमान जेव्हा थंडी कमी होते तर ते असेल तर फूट एकसारखी येते, चांगली होते. आणि जर तेच तापमान जर खाली आलं 10 डिग्री, बऱ्याच वेळा ही कोल्ड वेव असते ती जानेवारीमध्ये सुद्धा जाते. तर अशा पद्धतीचं जर असेल तर त्यावेळी ती स्टॅगर्ड म्हणजे थोड्या कालावधीनंतर ही फूट येते आणि कमी जास्त पण जी काही फूट लवकर येईल ती चांगली आहे आपल्यासाठी. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डिग्री रेज जे आहेत, परिपक्वतेचा काळ जो आहे लागणारा तो चांगला राहील. त्यामुळं आपण प्रयत्न करायला पाहिजे की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आपण आपला बगीचाचा ताण तोडावा आणि जी फूट येईल ती चांगली आहे. आणि ज्यांच्याकडे उशिरा जरी तोडलेला असेल काही कारणास्तव, जसं मागच्या वर्षीसुद्धा जे झालं, फूट जरी उशिरा आली जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात, आपल्याकडे जर ड्रिप इरिगेशन असेल, सूक्ष्म सिंचन असेल तर ते चांगल्या पद्धतीने आपण मेंटेन करू शकतो. म्हणूनच आज आपल्याला बऱ्याचशा प्रगत संत्रा बागायतदारांकडं आंब्या बहार दिसतो आहे. दुसरा मृगबहाराचा विषय, वेळ कमी असल्यामुळे मी जास्त याच्यावर बोलत नाही. आपल्याकडं तंत्रज्ञान जे आंब्या बहाराचं पूर्ण आहे. आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना मागच्या 15-20 वर्षांमध्ये आपण जे 2,4-D आहे, जिब्रेलिक ॲसिड आहे, ते कसं वापरायचं, त्याचं प्रमाण किती, पुस्तिकांमधून सुद्धा आणि इथं हे प्रेझेंटेशन आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आपण सगळं दिलेलं आहे. तर हे घटक जे आहेत ह्याच्यामध्ये काय मी मगाशी सांगितलं की टेम्परेचर आणि ह्युमिडिटी हे महत्त्वाचे आहे आंब्या बहारासाठी. त्यानंतर मृगबहाराचं जे आहे, मृगबहारामध्ये पण आपल्याला बऱ्याच वेळा 40 ते 50 दिवसांचा ताण देतो. मग हलक्या जमिनीमध्ये सुद्धा पाणी नसतं आपल्याकडं म्हणून तो ताण देतो. वास्तविक पाहता हलक्या जमिनीमध्ये सुद्धा मृगबहारासाठी 30 ते 40 दिवसांचा ताण पुरेसा आहे. अगदी 40% जे चिकणमातीचं प्रमाण मातीमध्ये असलं तरी
40 दिवसांचा ताण पुरेसा आहे. पण होतं असं की आपल्याकडं पाणी नसतं मार्चच्या शेवटी. एखादं पाणी मार्चमध्ये देतो मृगभारासाठी आणि त्याच्यानंतर आपण ताणावरच सोडतो. तर आपल्याला इलाज नसतो म्हणून तो ताण आपण 2-2 महिन्यांचा देतो. वास्तविक पाहता 2 महिन्यांचा ताण द्यायची गरज नाही आहे. पण त्याचा आपण जे अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की 40 दिवसांचा 50 दिवसांचा ताण मृगभारासाठी पुरेसा आहे. तर आपण एप्रिल एंडपर्यंत पाणी जे आहे, मग ड्रिप इरिगेशन असेल तर ठिबक संचाने आपण पाणी चांगलं देऊ शकतो आणि बगीचा चांगला ठेवू शकतो. आता राहिलं की फुटीच्या वेळी काय परिस्थिती असते मृगभारामध्ये. तर मृगभारामध्ये जून महिन्यामध्ये 130 मिलीमीटर किंवा 130 ते 60 आपला ॲव्हरेज आहे. मध्य भारतामध्ये 130 ते 160 कमी जास्त प्रमाणात इतका पाऊस व्हायला पाहिजे. तो जेव्हा होत नाही, 100च्या खाली पाऊस येतो आणि टेम्परेचर जे आहे 28 ते 32 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली उतरत नाही, त्यावेळी आपल्याला मृगभार आहे फुटत नाही. मग ताण पुरेसा झालेला असला तरी. तर ह्यावेळी अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हे बघायचं की बऱ्याच वेळा उशिरा, मग जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला आणि 150 ते 200 mm पर्यंत पाऊस तिथे झाला तरीसुद्धा मृगभार फुटतो. तिथंसुद्धा जेव्हा पावसामध्ये खंड पडतो आणि टेम्परेचर पुन्हा खाली येत नाही, 30च्या आसपास येत नाही, 36च्या आसपासच टेम्परेचर राहिलं तर मृगभारामध्ये समस्या आहे. हमखास येणारा तर आपला आंब्याबहार आहे. मृगभारामध्ये ही समस्या आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपलं संशोधन चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ज्यांच्याकडे पाणी आहे, आता मृगालासुद्धा भाव चांगला मिळतो. आंब्यामध्ये बरेच वेळा भाव मिळत नाही म्हणून बरेच लोक आमच्याकडं पाणी आहे, आम्ही मृगभार घेतो, आम्हाला सांगा तंत्रज्ञान. तर त्यामध्ये आपण नुसतं पाणी देऊनसुद्धा मृगभार फोडणं बऱ्याच वेळा शक्य होत नाही, कारण टेम्परेचर हे आपल्या हातात नसतं. पाणी जरी दिलं बगीचाला आपण, टेम्परेचर जे आहे 36-37 राहिलं तर ते त्यावेळी फूट येत नाही. म्हणून त्याला पोषक हवामान जे आहे, तापमान जे आहे आणि ह्युमिडिटी, तर हे करण्यासाठी आपल्याला स्प्रिंकलर जर आपण बसवले तर त्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात आपण मृगभार चांगला घेऊ शकतो. आणि मृगभार एकदा आला, हलका आला तरी तो चांगला असतो, तो भाव चांगला देऊन जातो आणि आकार जो आहे फळांचा तो चांगला राहतो. आता बऱ्याच वेळा मृगभार उशिरा फुटतो जुलै महिन्यामध्ये, तर त्यावेळीसुद्धा ही समस्या असते की फळांची संख्या जास्त असते मृगभारामध्ये. आंब्याभारामध्ये 1000-1200, 700-800 फळं असतात. मृगभारामध्ये बऱ्याच वेळा 1200-1400-1500 फळं एका झाडावर किंवा 2000पर्यंत सुद्धा, जर कॅनोपी त्याची मोठी असेल, घेर चांगला असेल, जुनी झाडं असतील तर त्याच्यामध्ये मृगभारावर 2-2000पर्यंत सुद्धा फळं असतात. पण त्यांचा आकार जो आहे तो लहान राहतो. म्हणून त्याच्यावरसुद्धा आपण तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. 2,4-D आणि जिब्रेलिक ॲसिड ह्याच्यासोबत जर आपण मॅक्रोन्युट्रियंटच्या ज्या नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम जे आहेत त्याचे जे युरिया झालं किंवा मोनोपोटॅशियम फॉस्फेट झालं किंवा पोटॅशियम नायट्रेट झालं, ह्याच्या आलटून पालटून आपण फवारण्या जर आहेत सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात केल्या 1-1 महिन्याच्या अंतराने, तर त्याचा आकार वाढायलासुद्धा चांगली मदत होते. ह्याच्यात एकच सांगायचं मला की आता फक्त वीड मॅनेजमेंट जे आहे, तण नियंत्रणाचं जे आहे, तण नियंत्रणामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला मुख्यतः आपण बघतो की पाऊस पडल्यानंतर जे तण येतं बगीच्यामध्ये, म्हणजे पोस्ट इमर्जन्स म्हणतो आपण त्याला. पोस्ट इमर्जन्स म्हणजे बगीच्यामध्ये जे तण येतं, तणाला आपण उद्देशून म्हणतो पोस्ट इमर्जन्स, म्हणजे उगवणी, तणाच्या उगवणीनंतर जे येतं. तर त्याच्यासाठी आपल्याकडे ग्लायफोसेट हे चांगलं रसायन आहे. त्याचं आपण 8 ते 10 मिलीलिटर 1 लिटर पाण्यात मिसळून जर केलं तर पूर्ण ते तणं असतात ती निघून जातात. आणि त्याला विशेषतः आपण जर ब्रश कटरनी जर काढून टाकलं जर आणि उरलेल्या तणावर जे छोटे असतात त्याला पुन्हा उगवत असताना जर केलं तर 2 महिन्यापर्यंत आपल्याला पूर्ण त्याचं नियंत्रण मिळवता येतं. आणि प्री इमर्जन्स जे उगवणी आधी, तणाच्या उगवणीच्या आधी जर आपल्याला त्याचं नियंत्रण करायचं असेल तर आपण जे केलेलं आहे याच्यात डायुरॉन आणि सिमॅझिन आहे. तर ते बाजारात सध्या उपलब्ध नाही आहे, तर पेंडिमिथॅलिन नावाचं एक प्री इमर्जन्स विडीसाईड आहे, ते आपण वापरू शकतो त्याच पद्धतीने. तर ह्याच्यामुळे सुद्धा आपण चांगलं करू शकतो. हे फ्रूट ड्रॉपवर जे मगाशी सांगितलं की जिब्रेलिक ॲसिड आणि 2,4-D हे आपण वापरू शकतो. हे जे स्टेमेंडला जे इन्फेक्शन होतं डिप्लोडिया बुरशीचं, तर त्याच्यासाठी सुद्धा आपण बिनॉमिल किंवा कार्बेंडाझिम ह्याच्या आलटून पालटून फवारण्या सांगितलेल्या आहेत 2,4-D आणि जिब्रेलिक ॲसिडसोबत. त्यानंतर
पॅथॉलॉजी एंटॉमॉलॉजिकलसुद्धा फ्रूट ड्रॉप होतो. डॉक्टर राव आहे तिथं, ते सांगतीलच तुम्हाला. एक तर फ्रूट सकिंग मॉथ असतो त्याच्यामुळं, आणि दुसरा फ्रूट फ्लायमुळं. त्याच्यावर सुद्धा आपण जे आहेत बऱ्यापैकी नियंत्रण मिळवू शकतो. फ्रूट फ्लायसाठी आपण जे फेरोमोन ट्रॅप्स लावतात ते चांगलेच आहेत, आणि पतंगासाठी सुद्धा रावसाहेब सांगतील तुम्हाला विशेष करून. तर नीम ऑइल जे आहे ते रिपेलंट म्हणून आपण वापरलं तर ते चांगलं आहे. त्याच्याशिवाय आपण बऱ्याचशा उपाययोजना ज्या संध्याकाळी मॉथ्स येतात त्याच्यासाठी रावसाहेब तुम्हाला सांगतील. हां, तर हे मी तण नियंत्रणाबद्दल सुद्धा तुम्हाला सांगितलं. धन्यवाद. येत्या बगीच्यामध्ये साहेब तणनाशक जर फवारलं तर झाडावर काही इफेक्ट होईल का? फवारायचं किंवा नाही फवारायचं? हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो की तणनाशक आपण फवारणी केली, विशेषतः ग्लायफोसेट आपण शिफारस केलेली आहे, आणि ग्लायफोसेटची फवारणी आपण करतो तर त्याच्यामुळं फळांवर काही दुष्परिणाम होत नाही. फळगळ जी होते त्यावेळी जे टेम्परेचर आणि आपल्याकडं काही बगीच्यामध्ये इन्फेक्शन वगैरे असेल ती फळगळ होते. तर त्याची जर त्याच्यावर उपाययोजना आपण केली तर ही फळगळ होणार नाही, आणि ह्याचा आणि त्याचा काही तसा संबंध नाही आहे. फक्त होतं असं की त्यावेळची परिस्थिती आपल्या बगीच्यात कशी आहे, आपल्या जर सल जास्त असेल आपल्या बगीच्यामध्ये तर त्याच्यामुळे सुद्धा ती फळगळ होऊ शकते. त्याच्यावर आपल्या जी शिफारसी ज्या केलेल्या आहेत त्या केल्या तर ती जास्तीची फळगळ जी आहे ती होणार नाही.